जय खानदेश फॅमिली, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. मॅगी 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 सुबेचा नाश्ता. चम्मच आमच्या मुलांनी हरवून टाकले. जसं की तुम्हाला माहिती आहे, सध्या आमची खूप धावपळ चालू आहे, त्यामुळे व्हिडिओज बनवता नाही आल्या. आता सगळे कामं आवरून झाले, आमचा चहा नाश्ता झाला. आता आम्ही ध्रुवला आणि तशूला झोपून त्या घराकडे जाणार. तशूला झोपवलं आणि तयारी वगैरे करून मी आता मस्त त्या घरी जाते जेवणाला. मला पण आला आता. चला मग जेवण करून आले आणि पायल डायरेक्ट मेहंदी काढायला बसली, कारण अजून खूप जण बाकीत मेहंदी काढायची. मम्मीची सुद्धा बाकी होती, मम्मी आज काढते. देख ना आमच्या कृष्णा दादाचा साखरपुडा करायचा आहे आम्हाला आता. आमच्या तशूला माझ्या हातावरची मेहंदी आवडत नव्हती वाटतं, म्हणून तो नवीन काढून देतोय मला. बघा, हे आमच्या कानबाई मातेच्या स्थापनेसाठी डेकोरेट केलेलं मंदिर. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. आज संध्याकाळी रासपूजनचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आम्हाला डेकोरेट करायच्यात या घराच्या वस्तू, जसं की जातं, सुपडं, झाडू आणि अजून बाकीच्या वस्तूसुद्धा. इथे पायल चाकूने कागद कट करायचा प्रयत्न करते, कारण आमच्याकडे कैचीच नाही, आम्हाला सापडलीच नाही ती घरामध्ये. पण ते चाकूने कापलाच जात नव्हतं, कागद खराब होत होता. मग काय, कैची येते तोपर्यंत ही घट्यासोबत खेळायला लागली. गाणं तर मी म्हणून घेतलं, पण हा घट्या माझ्याकडनं चालवलाच जात नव्हता, खूप वजनदार होता. त्यामुळे कानबाई माता जागा निवडलेली. अरे कानबाई माता बशी अरे आम्ही बसवली. हा लया 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 कैची कैची सापडली, काय म्हणतो. कैची काय लय हे दोघं लहान मुलांसारखं भांडण करत होतं की मी कापणार मी कापणार मी कापणार. इथे डेकोरेशन पडलंय, वेळ पण नाही आहे. काकू ओरडत होती आणि यांचं वेगळंच चालू होतं दोघांचं. ही बघा लहान मुलगी. या दोघांना आम्ही घरी झोपून आलो होतो, पण हे कसं काय उठले काय माहिती. आणि असं नाही की शांत खेळतील आणि आम्हाला काम करत सोबत नुसता त्रास देतात, नुसतं मम्मा मम्मा करत राहतात दिवसभर. एक से भले दो. वहिनी तर चालल्या गेल्या घरी, मग या दोन्ही बहिणी आल्या अजून हेल्प करायला आणि मग पटापट कामं झाली. फायनली सगळं काम झालेलं आहे. आता संध्याकाळी रास पूजणार आहेत आणि मम्मी ते इथे गप्पा मारत बसलेले आहेत, कारण आता कामं झालेली आहेत सगळी कामं. तिकडची सगळे कामं वगैरे आवरून आम्ही आता आलो इकडे चहा प्यायला, कारण तिथे खूप गर्दी होती. गर्दीमध्ये म्हटलं जाऊ दे आता घरीच पिऊ चहा. हे बाकीचे इथे बाहेर मस्ती करताय. दूध पाहिजे तुला, दूध पाहिजे पे ना, मग पे पे मग पाच. काय करू तुला, छान छान आहे. अले बापे अले बापे. खाली बसून पे, मग खाली बसून पे, मस्त मस्त यम्मी यम्मी. बची बची हळूहळू पे. हा माझे मावे ना तू. आता थोडं वेळ झोप जो. हा मग काय मी पण पिऊ का. हा देते मी देते
या आहेत आमच्या लाडक्या मोठ्या वहिनी. मी युट्यूबला टाकतो. मी युट्यूबला टाकतो सगळं व्हिडिओ. तू समजून घेणार आहे दगडू. तू सरळ बोल ना. आमचा प्रवीण दादा पण आजच आला गावावरून आणि तो आता इथे गाणे लावतोय. ही माझी छोटी काकू ज्यांच्या घरी कांबे मातेचा उत्सव आहे. इथे आमची पशुडे रडत होती. त्यामुळे पायल त्याला नाचवून शांत करत होती कारण डान्स केलेला आमच्या पशुडे खूप आमचा प्रवीण दादा सकाळपासून उपाशी होता त्यामुळे आम्ही त्याला लवकर जेवायला दिलं. तर त्याच्यासोबत संधी साधून पायलसुद्धा जेवणाला बसून गेली सगळ्यांच्या आधी. आणि आमची केवटी पशुडी जिथे गाणे वाजले तिथे त्याचा डान्स सुरू होऊन जातो. आज तर डायरेक्ट मोठा स्पीकर आणलेला आहे नाचण्यासाठी कारण रात्री पहिल्या स्पीकरचा आवाज थोडा कमी वाटायचा. दादा खूप काम करतो आमचा. त्याकडे गाव ना जाणार आहे वाटतं. आज जाऊ नको. आणि ते चालू सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर रासपूजन करतील आणि मग नंतर नाचतील. वहिनी बोल पांद्यानं. मी काय सांगितलं हेडफोन लावतो काय सांग. पहिले बोलले जुना खेळा. काय खेळताय तुम्ही बाबा. एकटा खैल्या बोलव ना काम लय देखो एकटा खाई राहत्या आपलं बोलावं नाही. आमने दोन्ही से बोला आणि तुम्ही पाप लागी पाप. हा का नाही का पोरे खरं बोलतो. क्या भाई खाना खा लिया आपने. हो खा लिया. हाँ खा लिया. हाँ खा लिया. और अब हमें थोड़ा सा काम करना है. काम तो कुछ नहीं है हमारे लिए. हम बच्चे संभालने में ही व्यस्त है. आमचा दूध आणि सगळे पाहुणे मंडळी बसले ते सोबत सगळे. आता रासपूजनला सुरुवात झाली. सुपारीचा टकदार जशी चंद्राची कोरणी सुपारीचा टक. घरात खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला रासपूजनचा व्हिडिओ घेता नाही आला जास्त. आणि यांचा हा व्हिडिओ स्पेशल येणार आहे यूट्यूबला. काय वेळेस आळे करत होते ते नक्की बघत जेव्हा आम्ही ब्लॉग टाकू तेव्हा. पण सध्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. बाय बाय. गुड नाईट. शुभरात्री. पोपट